गुड मॉर्निंग मित्रांनो, सकाळचे 9 वाजले. आज आम्ही लावणार आहे झाडं. जय शिवराय मित्रांनो. तर माझ्या हातात बघताय तुम्ही हे रोप आहेत, हे जामुनचे झाड आहेत. तर मित्रांनो, हे झाडं माझ्या हातात कशामुळे हे तुम्हाला मी एकच सांगतो की माझे यूट्यूबवर 1000 सबस्क्रायबर पूर्ण झालेत. तर त्यानिमित्तानं एक चांगलं कार्य करण्यासाठी मी आज वृक्षारोपण करतोय माझ्यातर्फे. आणि याच्यानंतर जशी जशी माझी त्या यूट्यूब चॅनलवर प्रगती होत जाणार तशी जशी मी झाडं वाढवत जाणार आणि कुठल्या पण ठिकाणावर झाडं वृक्षारोपण करेल. कारण ही आपली सुरुवात आहे. मी का करतोय, कारण की आज मी करतोय तर माझं बघून दुसऱ्यांनी पण केलं पाहिजे. महत्त्वाचं म्हणजे आपलं निसर्ग खूप नष्ट व्हायला लागला आहे आणि जे आपण ऑक्सिजन घेतो ते ऑक्सिजन कशामुळे घेतो हे आपल्याला कळायला पाहिजे. लोक झाडाची कत्तल करतात, पण मुख्य म्हणजे झाडाची कत्तल केल्याने आपण आपली स्वतःची कत्तल करतोय. आपण जे श्वास घेतोय, ऑक्सिजन आपल्याला मिळतं, ते आपल्या देवाची कृपा. म्हणजे देव कोण आहेत, तर देव म्हणजे आपले हे झाड आहेत. तर आपण या झाडांची काळजी घ्यायला पाहिजे. आणि हो, आता भरपूर लोक झाडं तोडायला लागलेत. तर जेवढे झाडं तोडलेत ना, तर स्वतःची जबाबदारी आहे की आपण एखाद्या रिकाम्या जागेत, गावात, सिटीमध्ये कुठं पण झाडं असं लावलेलं जरी असेल तर त्याला आपण स्वतः जाऊन पाणी द्यायचं. एक बिसलरीचं पाणी घेऊन जरी गेलो तर तेवढं झाड जगू शकते मित्रांनो. तसं आपण घरच्या आपल्या मुख्य प्राण्यांचा सांभाळ करतो, तसंच हे आपलं जीवनदायिनी आहे. त्याच्यामुळं हे आपलं जीवन आहे. पाणी, हवा, हवा म्हणजेच ऑक्सिजन, आणि हे यांच्यापासूनच तयार होतं मित्रांनो. नक्की आता माझं यूट्यूब चॅनल पण मी चांगलं ग्रोथ व्हायला लागलं आहे. तर माझ्या यूट्यूब चॅनलला परमेश्वर सुपरकर ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवर जाऊन सबस्क्राईब करा. नमस्कार, जय शिवराय. तर मित्रांनो, आज माझे यूट्यूब चॅनलवर 1000 सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत. तर त्या निमित्ताने का असे ना, मी स्वतः आता वृक्षारोपण करणार आहे. त्याचं कारण म्हणजे असं आहे की मला असं फील होत आहे की मी 6 महिन्याच्या माझ्या या मेहनतीने आज 1000 सबस्क्रायबर पूर्ण झालेत. तर उद्या 1,00,000 पण सबस्क्रायबर पूर्ण होण्यासाठी खूप वेळ लागणार नाही. कारण की मी जे इंस्टाग्रामवर केलं ते मी यूट्यूबवर सुद्धा करू शकतो. आणि तो दिवस पण खूप दिवस दूर नाही माझ्या या मेहनतीपासून. कारण की जो मेहनत करतो ना, तो काही पण करू शकतो. त्याच्या आयुष्यामध्ये चमत्काराची आवश्यकता पण असते, पण तो मेहनत करतो तर त्याला चमत्कार पण मिळतात. तर मित्रांनो, मी आज वृक्षारोपण केलंय. आता बघा तुम्ही, मी थोडं माती, त्याच्यातली खोदलेली माती काढतोय. आणि माझे सहकारी मित्रमंडळी यांनी पण मला यामध्ये साथ दिलेला आहे. तर मित्रांनो, आजच्या या दिवसामध्ये जवळपास मी 3 झाडं आणि 2 म्हणजे असे 5 झाडं असे आज या ठिकाणी मी लावलेले आहेत. तर इथं मंदिर आहे, 4 लोक इथं येऊन बसतात. तर खूप चांगला एक उपक्रम आहे. तर प्रत्येकाने हा उपक्रम करायला पाहिजे मित्रांनो. व्हिडिओ बनवण्याचा उद्देश हाच आहे की माझा व्हिडिओ बघून तुम्हाला पण प्रेरणा भेटली पाहिजे आणि तुम्ही पण झाडं लावले पाहिजेत, जेणेकरून आपल्याला त्याच्यापासून ऑक्सिजन तर मिळतोच. कारण की आपण त्याच्यावर उपकार करत नाही आहे, झाडांचेच आपल्यावर इतके उपकार आहेत की आपण जे श्वास घेतोय ना, हे त्यांच्या उपकारामुळेच आपण श्वास घेतोय. तर मित्रांनो, आता इथं माती टाकली. आता झाड ला थोडा भर देण्याचा प्रयत्न करतोय. आणि हे झाड आहे आमचं जांभळीचं झाड आहे मित्रांनो. तर आता याला पाण्याची नळी लावलेली आहे. आता पाणी पण देऊन टाकू, म्हणजे हे झालेलं आहे आता रेडी. पूर्णपणे वृक्षारोपणाचा कार्यक्रम आता झालेला आहे. परत आता दुसऱ्या ठिकाणी एक पण झाडं लावू. आता एक झाड इथं लावलं आणि दुसऱ्या ठिकाणी पण झाड लावू. आजच्या काळामध्ये मी 6 झाड लावले मित्रांनो टोटल. कारण की कधी कधी कसं असते की आपल्याला झाडाची खूप जास्त आवश्यकता असते. इथं झालेले पण लावलेले आहेत. इथं बाबूडचे झाडं आहेत. बाकीचे आम्ही पोरं झाडं लावतात, कलमा लावतात, पण ते टिकत नाही. पण आम्ही डायरेक्ट आता रोपच लावले, त्याच्यामुळं ते जगणार पण आणि याच्यापासून आपल्याला फायदा पण मिळणार. आता जांभूळचे झाड आहे आणि मोठं झाड झाल्यानंतर आपल्या पुढच्या पिढीला याचे जांभूळ खायला भेटणार. आपल्याला ना भेटो या नाही भेटो, पण आपल्या पुढच्या पिढीला याचं झाडाचं फळं भेटणार आणि ऑक्सिजन भेटणार. यापेक्षा आनंद कुठला पण नाही. आता मित्रांनो, मी पण झाड आता बघा पूर्ण तयार केलेलं आहे, रोप आणि इथं लावलेलं आहे. आणि दुसऱ्या ठिकाणी मित्रांनो, मला पण खूप जास्त आनंद होतोय की झाड लावल्यामुळं आपल्याला पण बरं वाटलं. काय का असं नाही, आता यूट्यूबवर सबस्क्राईबर झाले त्या उद्देशानं का असं ना, पण मी स्वतः याच्यामध्ये काम केलं याचा पण मला आठवण राहील. आणि याच्यानंतर पण जसे माझे सबस्क्रायबर वाढत जाईल तसं मी आता करत जाणार. तर पाण्याची आम्हाला पाणी पण होतं आज, जेणेकरून नळाला पाणी पण आलं होतं. आणि आता हे 3रं झाड लावणार या ठिकाणी. तर मित्रांनो, प्रत्येक ठिकाणची माहिती, झाडांची माहिती आपल्याला असली पाहिजे. झाडांपासून आपल्याला काय मिळतं, झाडांचेच आपल्यावर उपकार आहे. आजकाल लोक काय करतात, तोडून टाकतात आणि बस, काही फायदा नाही म्हणतात झाडांचा.
त्यामुळं लावा झाडं, निश्चितच फायदा येईल. जो शिक्षण घेतो तो आपल्या शालेय जीवनामध्ये CO2 ऑक्सिजन प्राणवायू आहे याची पण आपल्याला माहिती भेटलेली. जर जेवढं आपल्याला पाण्याची आवश्यकता असते तेवढीच आपल्याला आवश्यकता ऑक्सिजनची पण असते. ऑक्सिजन तर आपल्याला प्रत्येक श्वासामध्ये पण लागते. तर मित्रांनो, त्या थोड्या वेळानंतर आता या मंदिरा परिसरामध्ये आम्ही थोडं झाड पण धुतलं आणि इथं समोर झाडाचा प्लॅन होता आमचा, पण नका म्हटलं, कारण हे थोडं काटेरी झाड आहे. त्यामुळे आम्ही ते समोर लावण्याचा प्रयत्न नाही केला, तर मागच लावलं आपलं थोडं गार्डन टाईप. आता इथं पण लोक काय करत होते, इथं मुतारी चा त्यांनी उपक्रम केला होता लोकांनी, इथं येऊन हे करत होते,